नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अर्थात त्रिखंडी गणेश पुराण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आजचा तिसरा अध्याय आहे आणि याच्यामध्ये त्रिपुच्छ मुनीला 3 दानव पुत्र झाले ही कथा आहे. आता पहिल्या अध्यायापासून ही त्रिपुच्छ मुनींची कथा आपली चालू आहे. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. जय जयाजी मोरया. दयासागरा देवराया. सुरासुर नमिती पाया. निज कार्या तू जगतपती. आदि अनादि ब्रह्ममूर्ती. वेदचारी हेच वर्णिती. आतू आदिमायेचा नियंता. अनंत ब्रह्मांडाचा करता. शिव विष्णू आणि विधाता. तूच या स्वरूपी नटलासी. विश्वात्मा तू जगतपती. आदि अनादि ब्रह्ममूर्ती. वेदचारी हेच वर्णती. श्री गणपती तुझ लागी. ध्वनी गुणाचा तू मूळ ध्वनी. नामातीत चिंतामणी. परमात्मा मोक्षदानी. ध्याती सुरासुर सर्वदा. करता तुझे नामस्मरण. तत्काळ होय भवमोचन. न पावे कदा पुनर्जनन. मिळे ठाव स्वानंदी. कृपाळू तू गजानन. दुंडी तव पदी झाला लीन. देवाहृदयी अखंड वसून. वदवी सतलीला तुझी तू. धुंडीशा मी तव तुझा दास. पूर्ण करी माझी आस. धरली सद्भावे देवाकास. हा ग्रंथ करावया. ऐसीस तो एकदंत. चिंतामणी विजय ग्रंथ अद्भुत. वदता झाला श्री गणनाथ. दास मनोरथी वसोनी. मागील अध्यायी कथा विचित्र. त्रिपुच्छ मर्कट मुनीचे जन्मचरित्र. गणेश भागवती समस्त. विधीने व्यासासी कथले हे. महान योगी मर्कट मुनी. वसे आनंदे या सुरम्यवनी. ज्याने कामादी इंद्रिय जिंकोनी. भगवत पदा जोडले. मुळात हे मर्कटच का झाला अग्नी? कारण त्या ऋषींच्या पत्न्यांना स्पर्श केला म्हणून. आणि आता मात्र तो असा महान मुनी झाला की त्यांनी सगळं काम जिंकलेलं आहे आणि आपली इंद्रिय जिंकलेली आहेत. तयाची या स्त्रियेचे पोटी. दानव जन्मले त्रयहाटी. तपाने प्रसन्न करून दुर्जटी. त्रैलोक्य सारे जिंकिले. समरी जिंकोनी नृपवर. बंदी घातले सुरासुर. दानव झाले बलसागर. हाहाकार झाला त्रिभुवनी. गजानने वधोनी त्यासी. रक्षिले देवा निज भक्तासी. ऐकोनी ऐसी सुशब्दासी. मुनी सुतासी प्रार्थिती. मुनी ज्ञानी बहुविख्यात. परमसुशीळ भगवत भक्त. ऐसे असता तयासी सुत. दानव केवी जाहले. आता मनी एवढा भगवत भक्त आहे तर याची मुलं ही दानव कशी झाली असं मुनींनी सुतऋषींना विचारलेलं आहे. मुनी भार्या कवनाची कवन. कायती येचे नामाभिधान. समूळ हे करावे कथन. ऐकावया श्रवण इच्छिती. कथा ही सुपावनी. त्यात तुझी अमृतवाणी. होतसे आल्हाद आमच्या मनी. परमानंद श्रवणी उचंबळे. सुशब्द ऐकता मुनीचे. सुतासी उमाळे येती प्रेमाचे. वदता झाला सुवाचे. मुनी लागी ते काळी. तुम्ही महान गणेश भक्त. नित्यार्चिता एकदंत. तुम्ही महान गणेश भक्त. नित्यार्चिता एकदंत. होतसे तुमची मज नित्य संगत. दैवयोगे करोनी. ऐसे वधून तये क्षणी. सांगे कथा सुपावनी. हे अतिउत्तमा मुनी भामिनी. राजनंदिनी पतिव्रता. दिवोदास राजा पुण्यवंत. काशिकापुरी राज्य करीत. गौब्राह्मणासी प्रतिपाळित. स्वधर्माने वर्ततसे. भूभुजासी समरी दावाग्न. संत भक्तासी सदा लीन. समरणांगणीन चळे ठाण. धीर उदार यशस्वी. शरणागतासी रक्षित. अतिथीसी भोजन देई इच्छित. पुत्रवत प्रजा पाळीत. परयुवती मानी माते सम. सुशील प्रभा नामे कांता. महान साध्वी पतिव्रता. स्वरूपतीयेचे लक्षिता. रोहिणी लज्जित. आता आपल्या सगळ्या राजांचं वर्णन असंच आहे की पुण्यवान आहे. प्रजेला पुत्राप्रमाणे पालन करतात. परस्त्रियांकडं माते समान पाहतात. रणांगणामध्ये एका ठाई उभं राहून युद्ध करतात. ठाण त्यांचं चळत नाही. असं सगळे राजे आपले बहुतेक राजे आपले सगळे चांगलेच आहेत. व त्याची पत्नी आहे. तिचं नाव काय आहे? सुशीलप्रभा. सुंदर आहे दिसायला. तिला पाहून रोहिणी, चंद्राची पत्नी रोहिणी, ती सुद्धा लज्जित होत होती.
करी नित्य पतिसेवन अतिथी लागी देतान्न आनंदे करत भगवत भजन पतिसेवेसी तिष्ठोनी ऐसे राज्य करता वैभवेसी निघाला एकदा पारदिसी. ही पारद यांच्या आयुष्यात आली की यांची काहीतरी कथा पुढं घडून जाते. घेऊन चतुरंग सैन्यासी मृगया करावया घोरवनी भृक्क व्याघ्रास्वली भवत जंबुक मृग वदिले असंख्यात सैरा वैरावणी फिरत मृगया करतात ते वेळी पारद करता श्रमला फार अंगी चालला धर्मपूर माध्याने आला असे दिनकर झाला व्याकुळ ते समयी बैसोनी या तुरुंगावरी वनी वदले बहुत हरी तेव्हा सेना राहिली दुरी वनी एकला फिरत असे. आता इथं काय म्हणून सगळे वाघ सिंह हत्ती लांडगे सगळ्यांना मारून टाकायचं. मृगया म्हणजे नाव शब्द मृगया म्हणजे हरिण पण सगळ्यांना हे मारायचे. तेव्हा अशात त्याला एकदा मग एकटाच राहिला सैन्य लांब राहिलं आणि त्याला खूप तहान लागली आणि मग अशा वेळी आता ती पुढची कथा काहीतरी आयुष्यामध्ये घडून जाते. उष्णे झालासे व्याकुळ दुर्वरी विलोकिता भूपाळ तो दृष्टी लक्षिता गंगाजळ सानंदित जाहला पृष्ठी बांधोनी चापतुणीर तुरंगी धावडीला अतिसत्वर वनश्री लक्षिता नृपवर शांत झाला ते काळी देखता नेहमी सुरम्य वन वृक्ष डोलती फळे भरून सुवासे कोंदले गगन वृक्षछाया पडली भूवरी माझी न दिसे सूर्यकिरण पुष्पसुवास वात घेऊन मंद मंद साकरी गमन तेने राव शांत झाला. निर्वेर पशु हिंडती वनी पाटी वाहे निर्मळ पाणी वेदघोष करती मुनी ऐकता मोद पावला तपोनिधी दृष्टी लक्षोनी उतरे वेगे आश्वावरुनी वृक्षासी हय बांधोनी स्थिर केला तयासी मुनीसनैनी लक्षोनी दंडसा लागला तयाच्या चरणी प्रेमे दाटला अंतःकरणी करी स्तुती सद्भावे जय जियाजी मुनिवर्या शरण पावलो तव पाया कृपादृष्टी करोनिया देई आश्रय स्वामिया धन्य दिवस आजी दर्शनाचा सद्गुरुदेव तू देवाचा दया सिंधू पूर्णसाचा काय वर्णू मी एकमुखे रायाचा सद्भाव जाणून मनी मुनी आनंदला अंतःकरणी रायासी हस्ती धरोडी आपणा सन्मुख बैसवीत मुनिवदे आगाराया समस्त क्षेमकी गुणालया गोब्राह्मणासी रक्षोनिया स्वधर्मे सर्व वर्तत की ऐकोन्या मुनिवचन राव झाला आनंद घन सद्भावे करुणी वंदन नम्रवचने बोलत आपुलिया कृपे करून समस्त असती क्षेम कल्याण स्वधर्माचे वर्तती जन भगवत भजन करोनी तेव्हा मुनिवदे आगाराया आजी भोजन येथे करोनिया सुखे जाई आपुल्या ठाया ऐसी इच्छा मजमनी सुशब्द ऐकता राये करणी आनंदोनिया अंतःकरणी प्रेमे जोडोनिया पणी स्वास्य वदने बोलत अनंत पुण्य जरी गाठी साधल्या जरी तपाच्या कोटी परीन होय तुझी भेटी प्रत्यक्ष दुर्जटी तू साचा तरी दैवयोग माझा आला उदया पाहिले आजी तुझी पाया पुनीत झाली असे काया तव दर्शने करोनी तो पंक्तीचा लाभ महान जो ब्रह्मादिका दुर्लभ दान तो आजी मज लागून प्राप्त झाला पूर्णपणे वदता प्रेमे ऐसे मुनीसी तो दळभार पातला त्या ठायासी मुनी हर्षोनी रायासी बोलता झाला ते काळी. आता हा राजा मृगयेला गेला मग तिथं ती प्रजा सगळी सैन्य लांब राहिलं. राजा एकटा पुढं गेला तहान लागली मग कुठतर त्यानं गंगाजळ पाहिलं पाणी आनंदाने गेला पुढं पाठीला भाता बांधला आणि शोधत घोडा तिकडे घेऊन गेला. मग तिथं जरा ते वनश्री वगैरे आहे त्यामुळे राजा शांत झाला. तिथं बघितलं तर त्याला ते ह्याचे आवाज येत होते म्हणजे पशु पक्षी निर्वैर एकमेकाचं एकत्र हिंडत होते. निर्वैर म्हणजे वाघ सिंह किंवा तुमचे हरिण ससे हे सगळे प्राणी एकत्र हिंडत होते. मग पाणी निर्मळ वाहतंय वेदघोष ऐकू येतोय. मग तो एका मुनींच्या आश्रमामध्ये गेला एका झाडाला आपला घोडा बांधला. हय म्हणजे घोडा बांधला तिथं मुनींच्या चरणाशी त्याने वंदन केलं आणि म्हणे कृपादृष्टी कर आणि मला आज आश्रय दे. आज माझं आयुष्य धन्य झालं की तुमचा मला सद्गुरू दर्शनाचा लाभ झाला. तुम्ही देवांचे देव पण आहात. मग त्या मुनींनी पण रायाला हाताला धरलं बसवलं आणि सांगितलं बाबा सगळं क्षेम आहे का
सगळी प्रजाचे पालन तू व्यवस्थित करतोस का? तर म्हणे सगळं क्षेम आहे, चांगलं आहे. मग म्हणे आज तुम्ही इथं भोजन करून जा. मग राजा म्हणाला की बाबा मला तर तुमची पंगत मिळाली म्हणजे खूपच झालं, कारण देवांना पण तुमचं लवकर दर्शन होत नाही, प्रत्यक्ष शंकरच आहे तू, आणि अशा वेळी मला तुझ्या पंक्तीचा लाभ झाला आहे. तर मी आनंदाने म्हणजे तो तयार झाला. तेवढ्यामध्ये काय झालं तर त्याचं सैन्य पण तिथं आलं. मग आता काय म्हणले मुनी की जा सगळेजण गंगा स्नान करून या, मग मी तुम्हाला जेवायला बोलवतो. आज्ञापोनी सर्वासी भोजना आणि तव पंक्तीसी, रावा ऐकता मानसी हर्षते दवा पावला. सर्वासी संगे घेऊन करावया निघाला गंगा स्नान, गंगा तटाकी येऊन स्नान करती आनंदे. सारोनिया नित्यकर्मासी पातले वेगे ऋषी आश्रमासी, तेव्हा मुनीने प्रार्थोनी कामधेनुसी पूजन केले ते काळी. हारोहारी रांगोळ्या घातल्या नीट सन्मुख तिवया त्यावरी ताट, तया माझी वाट्या घनदाट शोभता ती ते काळी. षड्रस अन्नांचा सुटला सुवास, ओदन लाडवादी अतिसुरस, मोदकादी पदार्थ बहुवस शोभती सुवर्ण ताटात. शाका आणि कोशिंबिरी ताटी वाढल्या हारोहारी, वाटियातोनी शोभती खिरी, घृत नवनीत वाढले. अन्न सुवास कोंदला बहुत, भोजनी सर्व झाले तृप्त. मुनीचे सामर्थ्य लक्षणी अद्भुत, मुख प्रक्षाळिले सर्वांनी. त्रयोदश गुणी तांबूल देवनी तोषविले सकळ, तेव्हा रावपद कमळ मुनीचे नमोनी प्रार्थित. जय जयाजी मुनिवर्या शरण पातलो तुझ्या पाया, तरी शब्द माझा न घालवी वाया, दया सागरा ये काळी. असं उद्भवले आता मनी ही पूर्ण करता सन्मुनी, उदार दाता श्रेष्ठ म्हणून वांछित अर्थ असी मागतो. याचा अपराध माझा असला जरी, तरी सर्वज्ञ तू क्षमा करी, मददासा ते उद्धरी मान्य करोनी वचनाते. रायाची सुशब्द ऐकता कानी मुनी सद्गत झाला मनी, तयाचे अंतर जाणूनी वदता झाला विनोदे. उदारदाता तू नृपवर रणपंडित महाशूर, कमला तव ग्रही निरंतर वास करिता आनंदे. याचक विप्रमी धनहीन तव इच्छा केवी करू पूर्ण, तरी प्रसन्न करोनी भगवान मागे इच्छितार्थ तयासी. इच्छित द्यावया तुझ प्रती कोणती वस्तू नृपती, ती सांगा आता मज निश्चिती संशयन धरी मानसी. मुनीचा ऐकोनी अभय बोल राये नमोनिया पद कमळ, म्हणे तू सर्व जाणता दयाळ करी हे तू पूर्ण माझा. नलगे माते मज धनराशी अमरत्व नको या शरीरासी, नको माते स्वर्ग सुखासी हेतू तव पदी गुंतला. उत्तमा ही मम दुहिता तव पदी अर्पावी आता, हा येतू माझिया चित्ता उद्भवला से दयाळा. कन्यादाना ते करोनी स्वामीसी द्यावी स्वनंदिनी, मागतो हे कर जोडोनी दयावंता ये काळी. वदोनी ऐसी प्रेमवाणी सद्भावे लागला मुनीच्या चरणी, अश्रुधार स्त्रवती नयनी सद्गत झाला अंतरी. रायाचा सद्भाव जाणून चित्ती मुनी वदे मग राया प्रती, तपस्वी वदती मज प्रती वनी असतो सर्वदा. त्यागोनिया सर्व संगासी अखंड करतो व्रत नेमासी, भक्षण करतो कंद मुलासी वस्त्र वल्कला माते. कामक्रोधाचा करोनी नाश धारण केले वैराग्यास, अखंड माते वनवास दुःख भोगितो सर्वदा. त्यातून झालो भयभीत कामकर्द मी नसे, हेत शरीर झालेसे विगलित पाय न उचले चालता. संसार क्षर हे जाणून मनी सुखे रचलो अनुष्ठानी, भवसागर हा दुस्तर जाणोनी स्वसुखा लागी इच्छितो. त्यात तुझ्या आश्रय करुणी सुखे वसतो या घोरवनी, इच्छा नसे कोणती मनी सर्व संगासी त्या गेले. त्यातून झालो वयातीत तव कन्या ही रूपवंत, न पुरे कदा तियेचा हेत निज मानसी समजे. तियेच्या समवर पाहोनी अर्पी राया त्या लागोनी, आमच्या संगे अनुदिनी दुःख होईल जानपा. ऐशा या घोर अरण्यात तिजला न कदा गमे निश्चित, उदास होईल चित्तात माते नयनी देखता. त्यातून तू राव मी दिन समसरीन होय कदा जाण, अवनीची सर्व धरा रमण उपास करतील पै तुझा.
सुंदर निज समवय पाहोनी कन्या अर्पी त्याला गोनी तू सुजान राया म्हणूनी गुह्य दहीचे कथी येले त्यागोनिया दुराग्रहासी स्थिरता करून चित्तासी बीजे कथिले गा तुझसी याचा विचार करी का. मग ते राजाचं सैन्य पण आलं. मग मुनी म्हणाले की आता तू ह्या सगळ्यांना घेऊन जा गंगेवर स्नानाला आणि परत सगळे जेवायला इथं माझ्याकडे या. मग ह्या ऋषींकडं पण कामधेनू होती. मग ते कामधेनूच्यामुळे सगळं काय मागाल ते मिळतं तुम्हाला. षड्रस अन्नाची भोजनं बघा. षड्रस म्हणजे तिखट, गोड, खारट, तुरट, आंबट सगळे रस त्या जेवणामध्ये आहेत. असं भात आहे, लाडू आहेत, मोदक आहे, सोन्याच्या ताटात सगळं जेवण आहे, भाज्या आहे, कोशिंबिरी आहे, वाट्यामध्ये खिरी आहे, तूप आहे, लोणी आहे, सगळं काही जेवणाला वाढलेलं आहे. मग सगळ्यांनी तोंड धुतलं, जेवले, हात धुतले, मग विडे घेतले. मग मुनींचं सामर्थ्य त्या राजाला कळलं. मला वाटलं आता हा राजा पण गाय मागतो की काय, आणि तीच मागची कथा पुढं आहे, पण ही दुसरी कथा आहे इथं. मग राजानं काय म्हणला, माझी एक इच्छा आहे गुरु, तुम्ही ती पूर्ण करावी. तर गुरु विनोदाने म्हणला, अरे बाबा तू उदारदाता राजा आहेस, रणपंडित आहेस, मोठा शूर आहेस, तुझ्या घरी लक्ष्मी कायम वास करते आणि मी काय तुझी सेवा करणार, माझ्याकडं आहे तरी काय. तर मी उलट धनहीन आहे, जंगलात राहणार आहे, अशी कोणती वस्तू आहे माझ्याकडे की जी मी तुला द्यावी. तर त्या राजाने काय सांगितलं, मला काही नको, स्वर्ग सुख नको, धन नको, अमरत्व नको, सगळं काही कृपेने माझ्याकडे आहे. तर माझी जी मुलगी आहे ती मी तुम्हाला आता देऊ इच्छितो आणि कन्यादानाचं पुण्य मला द्यावं. मुनीने त्याला पुष्कळ सांगितलं, बाबा माझं वय झालं आहे, माझं शरीर तप करून विकल झालं आहे, मी जंगलात राहतो, या मुलीला काही म्हणजे पटणारच नाही या गोष्टी, तिला दुःख होईल माझ्याशी लग्न लावून तिचं. तर तिच्या वयाचा एखादा चांगला बघ आणि भरपूर राज्य आहे त्या पृथ्वीवरती आणि अशा वेळी तू माझ्या कशाला ती लग्न करून देतोयस, माझ्याच्या कशाला मागं लागलायस बाबा. एवढं ते राजे पण सगळे हसतील, माझा उपहास करतील. राये ऐकता मुनीची वाणी दंडसा लागला प्रेमेचरणी जोडून यादवय पाणी वदे आनंद ते वेळा. महाराज तू तपोधन आगाध असे हो महिमान नबी भानू करता भ्रमण करशील स्थिरस्तायासी तव पदी ठेवता निश्चळ भाव रंकाचाही करशील राव कृपेने देशील निज वैभव दयासागरा महाराजा. तू प्रत्यक्ष उमारमण अगाधासे तव महिमान पाशानी दैवत उत्पन्न करशील तू स्वशक्ती. देहधारी असोनी विरक्त तपोतेजे अतिविख्यात काय करतील बापुडे जरत्व त्रय काळासी भोगिता दयासागर तू म्हणून तो पदी लागलो शरण तरी मस्तकी आस्त ठेवून उद्धार करी पै माझा. काया वाचा मने करून तव पदी देह केला अर्पण आता मम वचनासी मान देवन धन्यता करी दिनाची. रायाचे सुशब्द ऐकून कानी मुनी संतोषी अंतःकरणी वदता झाला तय क्षणी भविष्य पुढील जाणोनी. सद्भाव मनी जाणोनिया प्रसन्न झालो असे राया तरी चित्त शांत करोनिया सांगतो हे श्रवण करी. मान देऊन सुशब्दासी अंगीकारले तव कन्येसी या स्थळीच करावे कार्यासी इच्छा ऐसी मनमनी. राय ऐकून मुनीची वाणी आनंद झाला बहुत मनी वदे नमन करोनी या स्थळी कार्य करतो मी. सामग्री सिद्ध करोनी त्वरित येतो या स्थानी तेव्हा मुनीचा निरोप घेऊनी जाता झाला आनंदे. सिद्ध करोनी दळवार बैसुनी वेगे रथावर झाला राया जाता झाला सत्वर काशिकापुरी ते काळी. स्वसदनासी येऊन कांतेसी सांगे वर्तमान देव उत्तमा कन्या रत्न त्रिपुच्छ मुनी सारपिली. अच्छा ते त्रिपुच्छ मुनी आहेत. मुनीचे नवर्नवे महिमान तेजस्वी जैसा चंड किरण कीर्ती जयाची अतिघन ती वर्णिता नये कदापि. पदरी होते पूर्व सुकृत म्हणून जोडला जामात देव उत्तमेचे भाग्य अद्भुत सभाग्यवरासी लादली. म्या तो केलासे निश्चय तुझा काय अभिप्राय त्या गुणिया माझे भय सांग प्रिये सत्य आता. म्हणे माझी नसे स्वतंत्र तनया रक्षण करते मी असे माया. तुमच्या वीर्याची ही गुणालया उत्पत्तीचं कारण तुम्हीच. तुम्ही निश्चय राये केला तो मान्य असे सत्य मजला ऐकता अशा सुशब्दाला राव आनंदला मानसी.
रायासी लिखिते लिहून पाचारिले आप्त सोयरे मुनी. लग्न सामुग्री सिद्ध करोनी निगता झाला आनंदे. चतुरंग निघाला दळभार दुदुंबी नादे कोंदले अंबर. नगरवासी लोकांचे भार सिद्ध झाले ते काळी. राजकांतादी सुंदरी बैसल्या शिबिके माझारी. तेव्हा राव बैसवंत रथावरी निघाला से आनंदे. येऊन तोरे गंगा तीरासी सुरम्य पाहुणी सुस्थळासी. निर्मिता झाला शिबिरासी मंडप निर्मिला मध्यभागी. राये येऊनी लवलाही मिठी घातली मुनी पायी. लग्न उत्साह ते समयी करता झाला सप्रेमे. गणेश पूजन करोनी आधी वरपूजा पूजनाचा साधला विधी. देवोन्या धननिधी याचक जन तो शेविले. वांग निश्चय करोनी मूळ धाडले त एकक्षणी. तुरंगावरी वर बैसवणी बिरविता आणला मंडपी. उभया आड धरोनी पट मंगलाष्टके वदती भट्ट. अक्षदा लोक टाकीती झट मस्तकावरी उभयाच्या. उभया होता पाणीग्रहण राये करुणी कन्यादान. वरदक्षिणेशी आदर्घ्य धन दिदले तेव्हा अमित. याचका दिदले अमित धन सुखी केले सकळ जन. धनवस्त्रे देऊनी संपूर्ण आप्त सोयरे तो शेविले. 4 दिवसपर्यंत सोहळा केला ते अद्भुत. 4 वर्ण केले तृप्त अन्न सर्वासी अर्पणी. ऐसा 4 दिवसपर्यंत सोहळा करून अत्याद्भुत. उभयतासी रथी मिरवित मुनी आश्रमासी आणले. दारा घेऊन स्वसज्ञी लक्ष्मी पूजली आनंदानी. चंद्रावळी नाम ठेवूनी शर्करा वाटली सर्वासी. राय तेव्हा पूजोनी जामात आंदन दिदले अपरिमित. दासदासी गज तुरंग मोहत देवनी देशे कदिदला. आनंदे नमोनी मुनीच्या पाया मागे आज्ञा प्रार्थोनिया. मुनीने तयासी आलंगुनिया जाई म्हणे स्वस्थानी. रायाचे मानसी आनंद थोर दैवे जोडला योगेश्वर. सपळ वाटे संसार सार्थकता केली कन्येची. परत त्या राजाने त्याला दंडवत घातलं आणि मागेच लागला की माझी मुलगी तू करून घे. आता हा त्रिपुच्छ आणि मरकट मुख असणारा अग्नी आहे. तर अशा माणसाला राजा आपल्या म्हणजे आत्ताच्या काळामध्ये विचार करा. एवढ्या जर्जर आणि वयोवृद्ध मुनीला मागं लागून आपली कन्या राजाने दिलेली आहे. आणि म्हणे बाबा तू म्हणजे कसा तू श्रेष्ठ आहे हे पण त्यांनी वर्णन केलं की तू आकाशातला सूर्य पण स्थिर करू शकतो. तुझ्या पायी निश्चळ भाव ठेवला रंकाचा पण तू राव करशील. तर तुझ्या म्हणजे प्रत्यक्ष तू शंकर आहेस. तर आता तू माझ्या मुलीचा हा तू स्वीकार करच. मग शेवटी मुनी म्हणाले. मुनींनी पण विचार केला पुढं काहीतरी कार्य घडणार आहे. काहीतरी कारण भाव असल्याशिवाय या कथा झालेल्या नाही आहेत. मग मान देऊन त्या शब्दाला म्हणे बाबा मी करतो लग्न तुझ्या मुलीशी. इथंच माझं लग्न करून दे. राव ठीक म्हणाला. नगरीला आला. मग आपल्या बायकोला सांगितलं की बाबा असं असं मी लग्न ठरवतोय. तुझं काय म्हणणं आहे. घाबरू नको. तुझ्या काय मनात असेल ते मला सांग. मग ते म्हणले मी काय निमित्त मात्र आहे. बीज तुमचंच आहे. तुमच्याच कुळामधलं आहे. तुमची माझी काही वेगळी अशी गोष्ट नाही आहे. माझी काही एकटीची मुलगी नाही होती. तुम्ही म्हणाल ते मला मान्य आहे. मग सगळे आप्त सोयरे बोलवले. मग मंडप वगैरे टाकला. लग्नाची सगळी तयारी केली. आपलं हे घेतलं सैन्य आणि लग्न सामुग्री. वांगनिश्चय केला. गणेश पूजन केलं. घोड्यावर बसून वर मिरवत आणला. मंगलाष्टक म्हणून लग्न लावलं. कन्यादान केलं. वरदक्षिणेला त्याला एक देश दिला. हत्ती घोडे दास दासी असं बरंच काही दिलं. मग उभयता मिरवत पुन्हा मुनी आपल्या आश्रमाला आले बायकोला घेऊन. आणखी लक्ष्मीपूजन असतं. मुलगी घरी आल्यावरती तिला लक्ष्मी म्हणून पूजायचं असतं. ही एक पद्धत असते. तेव्हाच तिचं नाव वगैरे बदलतात. आता सगळं कार्यालयात होतं पण पूर्वी जावयाला विष्णू म्हणून पूजायचं आणि मुलीला लक्ष्मी म्हणून पूजण्याची पद्धत होती. मग तिला आणली घरी. तिचं नाव बदललं. तिचं चंद्रावळी म्हणून नाव ठेवलं आणि साखर वगैरे वाटली. मग राजाने आपल्या जावयाचं पूजन केलं. एक देश आंदण दिला. मग मुलीने सांगितलं आता आपल्या बाबा जागेवरती तू जा. रायाच्या मनी मोठा आनंद झाला की मी योगेश्वरच माझा जावई म्हणून जोडलेला आहे. राव येऊनी काशिकापुरी आत्यानंदे राज्य करी. व्रतनेम करून निर्धारी याचकासी तो शेविले. इकडे चंद्रावळी राजकुमारी सद्भावे पतीची सेवा करी. राज्यभोगादी करोनी दुरी समयोचित पूर्वित पतीसी. जो जो ज्यावेळी लागे पदार्थ तो पूर्वी समयोचित. सेवेसी तत्पर सदा चित्त सन्मुख उभी राहोनी.
माता पिता गुरुदेव पतीचं भावी मानस. पण राजाने एक देश दिलाय, दासदासी दिलेत, मग हिला का करावं लागतंय? म्हणजे आश्रमात आलं की ती परत मुनींची पत्नी झाली. त्याच्यासारखीच बाबा नवऱ्याची सेवा करू लागली. नवरा काय मागल वेळेला ते पदार्थ वगैरे त्या योग्य वेळी बनवून देत होती, काय जे लागल तसं. मग आई बाप गुरु सगळं आपला पतीच आहे असं तिच्या मनी एक विचार होता. माता पिता गुरुदेव पतीचं मानी मनी सर्व, अन्य ठिकाणी नसे भाव, नमी प्रेमे पती पाया. ऐसी विवेकी मुनिकांता, महासाध्वी पतिव्रता, नित्य नेमे सेवा करता, सौख्य मानी मानसी. भावे विलोकी पतीचे वदन, सेवेसी तत्पर रात्रंदिन, सदा सर्वदा हास्य वदन, आनंदित सर्वदा. जाणून मुनीचे मनोगत, तैसे स्वय आचरण करीत, त्यातून पूर्वी स्वमनोगत समया ते लक्षोनी. स्वरूप तुच्छ मानोनिया पतिसेवेत जिजवे काया. कारण माकडासारखं मुख आहे आणि 3 शेपट आहेत त्रिपुच्छ म्हणजे, तरी पण ती त्या पतीला आपला देवासमान मानून त्याच्याशी संसार करत होती. त्यागोनी अखिल मोहमाया तत्पर झाली मुनिचरणी, राजभोगाधिक वर्जोनी सारे, त्यागेले भवाचे भयवारे. हे जाणून या मुनिवर्ये सानंदित झाला, लोटता ऐसे काही दिवस, ऋतू प्राप्त झाला चंद्रावळीस, आनंद झाला मुनीस, लिखित रायासी पाठविले. लिखितार्थ जाणून मनी राव आनंदोनी अंतःकरणी, सर्व सामग्री सिद्ध करुणी मुनी आश्रमी पातला. 16 दिवसपर्यंत 16 केला राय अद्भुत, जे जे पाहिजे समयोचित ते सर्व अर्पिले. फळशोभन झाली आवरी, वस्त्रे अर्पिली नानापरी, मुनीस प्रार्थून ते अवसरी, काशी क्षेत्री पातला. इकडे चंद्रावळीची जाणून भक्ती, मुनीस हर्ष दाटला चित्ती, प्रेमे घेऊन या अंकावरती, मुखकुरवाळी आनंदे. जाणून प्रियेचे मनोगत, शिवषडाक्षरी मंत्र देत, उपदोषिणी सोमवार व्रत, मस्तकी हस्त ठेविला. चंद्रावळीचा आनंद दाटला मनी, साष्टांगे नमिता पतिचरणी, प्रेमांबुधारा लोटल्या नैनी, पद झाडीत मुक्त केशे. पतीचं दैवत मनी भावित, आनंदे सेवा अखंड करीत, स्वसुख हेची मनी भावित, अन्य सुखासी न झाडे. सन्मुख उभी निरंतर, मुखी शिवनामाचा उच्चार, सौभाग्यदायक व्रत सोमवार, करी सद्भावे करोनी. सोमवारी उपोषण, अस्तमानी करी शिवार्चन, धूपदीपादी षड्रसान्न अर्पी शिवासी आनंदे. दाम्पत्य पूजनासी करून ब्राह्मणासी देत भोजन, तांबूल दक्षिणा अर्पून नमन करतसे सद्भावे. ऐसे हे सोमवार व्रत भक्तिभावे आचरण करत, पर्या दैवयोग अद्भुत ओढवलासे ते काळी. शिवदीक्षा परम कठीण जाणती ते एकयोगी जन, चळवून देती अंतःकरण मत संकट आलिया. त्यातूनही आपला नसे ज्ञान, चित्ताखंड कामाधीन, अविवेक सदा बुद्धिहीन, हे गुण स्वभावे स्त्रियासी. म्हणजे सगळ्या ग्रंथांमध्ये स्त्रियांची निंदा नालस्ती केली. ह्यांच्या सेवेला स्त्री पाहिजे, पण स्त्री अशी स्त्री तशी, पण स्त्रीशिवाय तर ह्यांचे संसार झालेले नाहीत. मग आता ही ऋतुमती झाली. ऋतुमती झाली म्हणजे काय, तिला हे झालं, पिरियड आला. मग तोपर्यंत ती बिचारी एवढी सेवा करत होती जोपर्यंत ती लहान मुलगी होती. मग मुनींनी राजाला कळवलं. मग राजाने गर्भाधान विधी केला. त्याला फळशोधन शोभन हा शब्द आहे. गर्भाधान विधी केला. मग राजा काय जे पाहिजे ती सामुग्री वगैरे आणून 16 दिवस मोठा सोहळा केला. मग साधारणतः बाईची पाळी आल्यानंतर पहिले 1 आठवडा किंवा 8-10 दिवस असतात ते सेफ असतात, आणि साधारण 15-16व्या दिवसाच्या दरम्यान बीजांकुर होतं. म्हणून तो 16 दिवसापर्यंत सगळा सोहळा केला. आणि मग त्या मुलीने अगदी प्रेमाने मांडीवर घेतली, चेहरा कुरवाळला आणि तिला हे दिला, मंत्र दिला. सोमवारचं व्रत दिलं, सौभाग्यदायक असं व्रत करायला सांगितलं, आणि मस्तकावर हात ठेवून तिला शिवषडाक्षरी मंत्र दिला. शिवषडाक्षरी म्हणजे ओम नम शिवाय हा शिवषडाक्षरी मंत्र आहे. आणि मग ती पण आचरणाने भक्तिभावाने हे व्रत करत असते. पण शंकराचं व्रत करणं एवढं सोपं नाही आहे, कारण शंकर परीक्षा पण कठोर घेतात. मग एक तर ही आबला स्त्री आहे, हिचं चित्त सगळं कामावरती, हिला घरातलं काम काय कमी असतं बायकांना अजून कामावर चित्त ठेवायला. अविवेक आहे, अविचार आहे, बुद्धी नाही आहे, असे सगळे स्त्रियांचे स्वभाव आहेत म्हणे. लोकलज्जा आणि साहस कर्म, कदा न वागविती मनी शर्म, ऐसे स्वभावेचा वस्ती धर्म, आपला ठाई सर्वदा.
ते बी नसता ही मुनीची जाया, कामे व्यापिली तिची काया, टाकिली मोहित करोनिया सुविचारासी त्यागिले. टाकली मोहित करोनिया सुविचारासी त्यागविले. सोमवारी अस्तमानी कामविकार उद्भवला मनी, त्याने मदांध झाली तय क्षणी नेत्रा रक्त झाले. माता पिता पुण्यशेळ पती हा ग बसती केवळ, ऐसा सुसंगता स्वनी विवळ, मोहित झाली कामयोगे. कामे नाडले सुधा पाणी, महासिद्ध जे योगी मुनी, भ्रष्ट केले अनुष्ठानी ऐसी शक्ती दयाची. त्याच पुढे आपल्या कैशात गती, त्यागविली ती याची विचारनीती, मदांध करोनी सती प्रती, मोहित केली ते काळी. लज्जा त्यागून तये क्षणी उभी राहिली से उठोनी, पती सन्मुख जाऊनी गळा मिठी घातली. बैसोनी अंकावरी चुंबन घेत से वरच्यावरी, लज्जा सर्व त्यागून सारी लोळे अंकी मुनीच्या. त्रिपुच्छ मुनी दयावंत कांतेसी ज्ञान उपदेशित, परिकदान होय शांत कामे धुंद केली से. समजाविता मुनी परोपरी चुंबन घेत से वरच्यावरी, बाहो पसरून ते अवसरी अंकावरी लोळत. प्रिय लागी सावरुनी वदता झाला तय क्षणी, पाहे नेत्र उघडोनी भानू असतासी जातसे. संध्येचा आता झाला काळ त्यातून असे ही आसुरी वेळ, तरी मम कांता तू सुशीळ सोमवार व्रत असे आजी. तरी आता करी चित्त शांत शिवासी अर्ची प्रेमयुक्त, व्रतभंगन करी दान सत्य विचार करी स्वमानसी. माझी सुसंगाच्या योगे करून कळते भूत भविष्य वर्तमान, तरी सुशीळ वेळ लक्षून कामना पूर्ण करी का. मुनी बहुप्रकारे बोध करता, शांतनो हे राजद्वैता, तेव्हा पुढील भविष्य जाणून चित्ता मुख करू वाळी ती येते. सतीस तेव्हा धरुणी हाती आनंदे नेतसे एकांती, मंचिकी बैसोन्यात वर्तगती अंकी घेतली ते काळी. रतिसुखासी देवोनी शांत केली प्रिय रमणी, पुढील भविष्य जाणून मनी वदता झाला ते काळी. आता या आसुरी वेळेवरून दानव पुत्र तुझ होतील तीन, शब्द ऐसे तेव्हा वेडून गंगा वधून गंगा स्नानासी पै गेला. शब्द ऐकता विपरीत चंद्रावळी झाली भयभीत, म्हणे दैवे घडविले से विपरीत सुविचारेसी त्या गोनी. करून तेव्हा शचैल स्नान पूजा सामुग्री सिद्ध करून, अर्चावया पंचवदन बैसली असे ते काळी. सद्भावे अर्चुनी शूल पाणी पूजल्या तेव्हा सुवासिनी, वस्त्रे अलंकार देऊनी ओट्या भरल्या तयांच्या. तेव्हा मुनी मेळाई घेऊनी आश्रम पातला सन्मुनी, ते चंद्रावळीने लक्षोनी चरणी लागली सद्भावे. नमन करुणी द्विजासी भोजनासी बैसविले सर्वासी, प्रार्थनीय अतिथीसी सुवासिनी सर्व बैसविल्या. षड्रस अन्य अतिसुरस वाढून तृप्त केले सर्वास, हर्ष दाटला तियेस विप्र भोजन झालिया. ब्राह्मण भोजनी तृप्त झाले दक्षिणा देऊनी बोळविले, परिचित्त सतीचे उद्विग्न झाले पतीचे शब्द आठवणी. जे वेळी भोग दिला तेच वेळी गर्भ राहिला, दिवसेंदिवस वाढ लागला शशिकले तद्वत. गर्भाचे तेज अति अद्भुत कांती तेने दिव्य शोभत, तो नारद मुनी अकस्मात मुनी आश्रमी पातला. आता हिचं सोमवारचं व्रत होतं. सोमवारी ती शंकराची संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पूजा करायची, मग त्यानंतर सुवासिनींच्या ओट्या भरायची, प्रत्येकाला शंकर पार्वती समजून त्या दाम्पत्याचं पूजन करायची. तर असं काय झालं, शेवटी मती चढली. माणसाला वेळ आली की काय होईल सांगू शकत नाही. भले भले ऋषीमुनी त्या कामाच्या पुढे, त्यांना काही सुचलं नाही. आणि आपला एवढा मोठा आता विश्वामित्र एवढा तपश्चर्या सगळी आपली मेनकेन त्यांची भंग पावली की नाही. तर ही तर बिचारी एक साधी स्त्री होती, राजनंदिनी असली तरी. मग ती गेली आणि पतीला भोगदान मागू लागली. त्याच्या मांडीवर बसली, वारंवार त्याचं चुंबन घेऊ लागली, त्याच्या अंगावर लोळायला लागली. आता डोळे तिचे आरक्त झाले, कामविकार दिसतो स्पष्ट. तर नवरा तो तिला सावरतोय मुनी 10 वेळा की बाई ग असं करू नको, तू माझी एवढी चांगली पत्नी आहेस, आता संध्याची वेळ झाली, सूर्य अस्ताला निघालाय, तुझं व्रत आहे शंकराचं, आपलं मन शांत कर, जा शंकराचं अर्चन कर, व्रताचा भंग करू नको. पण तिला काही ते सुचत नव्हतं, ती काय शांत होत नव्हती. मग पुढची भविष्यवाणी मुनींना माहीत होती म्हणून मग तिचं मुख कुरवाळलं. तिला एकांतामध्ये आत नेली, पलंगावर बसवली आणि तिची इच्छा पूर्ण केली. आणि मग म्हणला, ही आसुरी वेळ आहे, ही संध्याकाळची वेळ, अशा वेळी तू मला भोगदान मागितलं म्हणून तुझ्या पोटी दानव येतील.
रावण जन्माची पण हीच कथा आहे ना, की ती कैकसी ह्याची आसुराचीच मुलगी होती आणि तिला पडवूनच पाठवली होती की संध्याकाळी त्याला भोगदान माग ऋषीला. त्याप्रमाणे मागितलं आणि मग त्याने पण हेच सांगितलं, तुझ्या पोटी सगळे राक्षसच येतील. ऋषीने शाप दिला तिला. मग तिने उशाप मागितला तेव्हा सांगितलं की एक तुझा आसूर असला तरी तो विष्णूचा भक्त होईल. तो एक बिभीषण निघाला आणि बाकी सगळे राक्षसच, रावण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा. तर आता इथं काय झालं, हिला त्याने सांगितलं आणि गेला नदीवर स्नानाला की तुला आता तुझ्या पोटी राक्षसच येणार आहे. मग आता घाबरली ती. मग त्यात एक आपलं आंघोळ केली, परत आपली पूजा अर्चा केली, शंकराचं आपलं व्रत पूर्ण केलं. मग त्याच्यानंतर तेव्हाच तिच्या आश्रमामध्ये ब्राह्मण आपल्या पत्न्या घेऊन काही आले होते. मग त्यांना सन्मानाने बसवलं, जेवण खाण दिलं, त्या सुवासींच्या ओट्या भरल्या, सगळं केलं. पण शब्द सगळे पतीच्या मनामध्ये फिरत होते. मग शेवटी ती आता त्या दिवशी जेव्हा ते झालं त्यांचा समागम, तेव्हाच ती गर्भिणी झाली आणि तो असा दिसाभाशी ते गर्भ वाढू लागला. त्याचं तेज होतं, कारण शेवटी ते ऋषी म्हणजे अग्नीचं रूप होते ना. आणि मग नारद मुनी आले तिथं आणि नारद मुनी बघितले. बघून हे सगळं त्यांना बघून तिला आनंद झाला. तो नारद मुनी अकस्मात मुनी आश्रमी पातला, दृष्टी लक्षिता नारदासी, मुनी आनंदला निज मानसी, सन्माने बैसवंतयासी, अर्चन केले नारदाचे. नारद मुनी ते पुसवून जाता, दृष्टीस पडली मुनिकांता, गर्भीत यायच्या दैत्य लक्षता, विस्मय म्हणी पावला. जाणून या पुढील भविष्यासी, नारद गेला इंद्रभुवनासी, अमरेंद्रे आनंदे तयासी, निज मानसी बैसविले, निजासनी बैसविले. अर्चन करुणी प्रेमयुक्त, मुखश्री मुनीचे विलोकित, तेव्हा उद्विग्न होऊन चित्तात, निज मानसी दचकला. नमोनिया प्रेमेचरणी, वदता झाला वज्रपाणी, आजी उद्विग्नता दिसते मनी, काय अपूर्व देखले. थोर संशय हा दाटला मनी, की तरी किमर्थ खिन्नता पावला मुनी, हे कारण सर्व मज लागोनी, सांगे आता महाराजा. गमन तुमचे त्रयभुवनी, मान्यता असे सर्वस्थानी, तरी दुःखी आजी दिसता मनी, हे माते कथन करावे. अमरेंद्राचे ऐकता वचन, वदता झाला विधिनंदन, करता मी पृथ्वी पर्यटन, आजी अपूर्व देखले. ऋषिकांता क्षोमोन मनी, पूर्वी शापिला होता तयानी अग्नी, त्या योगे करुणी हीन रूपासी पावला. तोची हा त्रिपुच्छ बरकट मुनी, तो योगी हा माझी शिरोमणी, प्रत्यक्ष जैसे दिसे तरणी, सागर पूर्ण शांतीचा, गंगा तटित सुरम्यवनी, वसे आनंदे तये स्थानी, आता मी वज्रपाणी, नवलाद्भुत देखिले. अतिसुंदर मुनी वनिता, महास्वाद्वी पतिव्रता, जिका दिवोदास राजधुईता, नामचंद्रावळी ती येते. देखता तिचे सुंदर वदन, कलाहीन दिसे रोहिणी रमण, कटिभाग तियेचा लक्षून, हरिही लाजे मानसी. ऐसी मुनी युवती गरोधर, उद्रीत दानव महाक्रूर, करील सौरवाचा संवार, बंदी घालेल सुरासुरा, युद्धी करुणी आज दुर्धर, बंदी घालेल हरिहर, दानवायचा गर्भी थोर, नाही आजवरी देखिला. आकार नसता गर्भासी, दानव दिसे तेजोराशी, हे सांगता नये मजसी, महाबलाढ्य एकतो. दानव जे वदिले आजवरी, त्यास मनसे हा निर्धारी, करील हरिहराची भंबेरी, घालील बंदीत सकळासी. यास तो सांगतो तुझ लागोनी, आताच विचार करी तू जनी, पुढे थोर प्राणहानी निसंशय होईल. देवेंद्र तू अमरनाथ, सांगावया मी पातलो येथ, पुढे तो थोर होता दैत्यनाथ, दुःख होईल भाऊ तुझला. देवेंद्रासी ऐसे वदोनी, नारद दाता ब्रह्मभुवनी, अमरेंद्र तय क्षणी क्रोधायमान झाला. दानव वदार्थ वज्रपाणी, सक्रोधे निघाला मुनी सदनी, गंगा तटाकी तय क्षणी गुप्त रूपे पातला. तेच वेळी गंगा जीवनी, स्नान करता लक्षला मुनी, वासव तेव्हा हर्षला मनी, म्हणे साधीन कार्य एकाळी. इंद्राचंच नाव इथं काय दिलं, वासव म्हणजे अगटीत आहे असं. तेव्हा सुतवदे मुनी प्रती, अगटीत कैसी ही दैवगती, ते मुनी युवती निद्रिस्त होती मंचकी, जैसे दैवी लिहिले लिखित, तैसेच भोगणे होय प्राप्त, याते उपाय नसे किंचित, करता प्रयत्न व्यर्थ होती. मुनिवर्य नसता सदनी, मानसी हर्षला वज्रपाणी, परी गजानन माया न जाणे मनी, अगटित लीला तयाची.
तेव्हा सुरांचा गर्व हरावया, सतीचा दैवयोग ये उदया. अत्याद्भुत असे ही जयाची माया, नकळे विंदान ती येचे. पुढील अध्याय हे निरूपण, रसिक असे अति महान, सुतमुनी करील कथन, प्राशन खरा आनंदे. चिंतामणी विजय ग्रंथ मान, सद्भावे करता नित्य श्रवण. मनःकामना होय पूर्ण, संकट विघ्ने वारोणी. ग्रंथश्रवणाचे श्रेय थोर, रक्षित यासी विघ्नहर. दयासागर सर्वेश्वर, पाठी रक्षित धावणी. धुंडी वरदा गजानन, भक्तरक्षका दयाघन. लीला अगम्य ही सच्चिद्घना, तुझी तूच वदविसी. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत यातील सारांश परिसोत भक्त तृतीयाध्याय रसाळहा. श्री चिंतामणी विजय ग्रंथ तृतीयाध्याय समाप्त. आता काय झालं, ती चंद्रावळी गर्भिणी असताना एकदा नारद ऋषी त्या मुनींकडं आले, ह्या त्रिपुच्छ मर्कट मुनींकडं आले. त्यांना बघितलं, मुनींनी त्यांना बसवलं, पूजन केलं. नारदाचं तिन्ही लोकी जाणे ना, नारदाला अशा चप्पल आहेत नारदाच्या वाहना की त्या हवेत आकाशात कुठेही त्याला पटकन त्याने मनोवेगे जाता येतं, मनात इच्छा आणली की जाता येतं. मग ते बघितलं त्याने, आता पूजन बिजन घेतलं आणि निघाला असता ही ह्यांची जी पत्नी आहे ऋषींची चंद्रावळी, तिला बघितलं तर नारदाला दिसला आतमध्ये दानव वाढतो आहे तो. तर नारदांना आश्चर्यच वाटलं, एवढे हे तपोवान पुण्यवान मुनी आहेत आणि यांच्या पोटी दानव कसा काय. मग ते उठले आणि इंद्राकडे गेले. इंद्रानं पण पूजन केलं, या नारद मुनी बसा बसा सगळं झालं. तर ह्यांचा चेहरा खिन्न होता. मी इंद्र म्हणे, काय झालं, तुम्ही तर त्रयभुवनी फिरता, तर तुम्हाला काय असं खिन्न दिसतं, असं काय दिसलं तुम्हाला. तर म्हणे, बघ मी आज पृथ्वीचं पर्यटन केलं तेव्हा मला एक गोष्ट दिसली. आता या ऋषिकांता जेव्हा रागाला आल्या होत्या सगळ्या सप्तऋषींच्या आणि अग्नीला शाप दिला आणि त्याच्यामुळे हा हिंद रूपाला आला. त्रयपुच्छ 3 शेपट आणि माकडाचं मुख आहे असा तो ऋषी त्रिपुच्छ मर्कट मुनी. पण प्रत्यक्षात तो एकदम शांत सागर असा, धर्मशील पुण्यशील असा सगळा असताना त्याच्या पत्नीच्या पोटामध्ये मात्र मी राक्षस वाढताना पाहिला आहे. आणि असा म्हणे महान राक्षस आहे की आता आकार उकार नाही त्याला, अजून तरी एवढं मोठं तेज दिसत आहे. ही दिवोदास राजाची जी कन्या आहे ती चंद्रावळी नाव ठेवून ती या मुनीला दिलेली आहे. ती दिसायला एवढी सुंदरी आहे की तिच्या पुढे चंद्र पण लाजतो आणि शांत होतो. आणि तिच्या सिंहापेक्षा असं छोटी कंबर असं सगळं सुंदर रूप आहे तिचं. पण तिच्या पोटी मात्र दानव येणार आहे आणि हा सगळ्या सुरासुरांना बंदी करल, मोठं युद्ध करल आणि सगळे हरिहर म्हणजे महत्त्वाचे हरिहर आहे, तिथं ब्रह्माला कोण हे करत नाही, तर हरिहराला पण बंदीत घालेल आणि मोठं युद्ध करून सगळा मोठा हाकार पुढं माजणार आहे. तर बघ बाबा, मी तुला सावध केलं. नारद एवढं काम करतात आणि चालले जातात. मग आता त्या देवेंद्राला रागच आला. तो म्हटला, बघतो मी आता काय करायचं. आपलं वज्र घेतलं आणि खाली पृथ्वीवर आला आणि जिथं ते मुनींचा आश्रम होता त्या ठिकाणी गेला. पाहतो तर मुनी स्नान करतायत गंगेमध्ये. तर म्हणे, वा चांगली वेळ आहे म्हणे, आता मी एवढ्यामध्ये काय करायचं ते करून घेतो. आश्रमात आला तर ती मुनी पत्नी झोपलेली होती शांतपणे मंचकावरती. हे मुनी पहाटे उठून स्नानाला वगैरे जात असतील, ती झोपलेली होती. तर म्हणे